डिलिव्हरीसाठी ना आता फक्त 5-6 दिवसच राहिलेत आणि तरीसुद्धा माझ्या टेस्ट काही संपायचं नाव घेत नाही. आज मला शेवटची टेस्ट करण्यासाठी जायचं होतं, ते म्हणजेच ना CBC ब्लड टेस्ट करण्यासाठी जायचं होतं. आणि हे टोचणं किंवा हे ब्लड टेस्ट किंवा ह्या ज्या काही टेस्ट असतात ना, ते मला बिलकुल पण आवडत नाही. कधी कधी असं वाटतं का बाईने सगळं सहन करायचं का, यांना पण थोडंफार पेन पाहिजे, यांनी पण थोडंफार सहन केलं पाहिजे, आपण जे फील करतो ते यांनी पण फील केलं पाहिजे, असं मला वाटतं. यार तुम्हाला वाटतं का नाही, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मला बरेच जण म्हणतात की दीदी तुझं आहे ना आता 5-6 दिवसावरती सिजर राहिले, तुला टेन्शन येत नाही का, तुझ्या चेहऱ्यावरती ना हॅपीनेस दिसतो, तुला टेन्शन येत नाही का. तर असं काही पण नाहीये. रोज रात्री मला टेन्शन येते, उठीतला एक एक क्षण आठवतो मला, कारण की पहिली प्रेग्नेन्सी म्हणजेच पहिल्या डिलिव्हरीच्या वेळी जे काही झालंय ना त्याचा एक्सपिरियन्स सगळा आहे माझ्यासोबत आणि मला सगळी प्रोसेस पण माहिती आहे. त्याच्यामुळे खूप जास्त टेन्शन येतंय. बघू आता सगळं एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. घरी आल्यानंतर पहिल्यांदा ना बेलाला मी पिंजऱ्यात ठेवलेले, कारण की आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आणि बेला आहे ना आमचा पेट आहे, म्हणजेच ना आमचा खूप जीव आहे त्याच्यासोबत किंवा खूप जास्त बॉन्डिंग आहे, तरी सुद्धा त्याला बाहेर ठेवलेलं आहे आम्ही. आणि ना आता डिलिव्हरीसाठी म्हणजे तुम्ही म्हटलं होते की कॅटला वगैरे ठेवू नका म्हणून. आणि त्यानंतर ना मला मस्त अशी खिचडी खाऊशी वाटली होती, मिरच्या टाकून झणझणीत खिचडी केलेली आहे आणि मी तीच खाल्लेली आहे. आणि हा मला हे पण विचारायचं की लेबर पेन कसे ओळखायचे किंवा घरी जर तुम्हाला लेबर पेन स्टार्ट झाले तर ते लेबर पेनच आहेत का, हे कसं ओळखायचं किंवा कसं कन्फर्म करायचं, याच्यावरती व्हिडिओ पाहिजे का, ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.